त्या दिवशी सर्वात प्रथम तुम्ही जी सही बेलापूरच्या जी जमिनीसाठी केली, त्यामुळे बेलापूरचं सगळ्यात महत्वाचं भाग्य आहे साहेब की तुम्ही त्या ठिकाणी आमच्यावर खूप मोठे उपकार केले. कारण म्हणजे बेलापूर केलेले हे उपकार हे बेलापूर कधी विसरू शकत नाही. म्हणजे ज्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कसं असावं आणि पालकत्व कसं निभावं हे जर आपल्याला जर पाहायचं असेल तर या सगळ्या महाराष्ट्रासाठी एक अत्यंत उदाहरण म्हणून आपण माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांकडे पाहतो. साहेब, तुम्ही काम करत असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला घरकुलाचा प्रश्न असेल, त्याच्या पाण्याचे साठवण तलावाचा प्रश्न असेल, त्याच्या वेळेला आम्ही सर्व ज्या वेळेला राजस्थानवर आलो त्यावेळेला तुम्ही मान सन्मान आम्हाला दिला. प्रत्येक मंत्र्याकडे जाण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं आणि बेलापूरसाठी इतकं मोठं उपकार तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे साहेब. त्यामुळे सगळ्यात मोठं म्हणजे ज्याला म्हणून आपण एहसान म्हणतो आम्ही, ते एहसान आम्ही बेलापूरकडे विसरणार नाही. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न साहेब, ज्या दिवसापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच दिवसापासून आम्ही सर्वजण तुमच्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी विखे परिवारामध्ये इतकं सामील झालो. आज विखे पाटील म्हणतील तो आदेश आम्हाला मान्य राहतो आणि त्याबद्दल आम्ही सर्व काम करतो. त्यानंतर साहेब खरं सांगायचं ठरलं, आज पूर्ण श्रीरामपूर तालुक्यात मुस्लिम समाज जर पक्षावर असेल, भारतीय जनता पार्टीवर असेल, तो फक्त तो बेलापूरमध्ये आहे. सगळ्यात जास्त पर्सेंट तालुका दर्शन आठवण करून दिली की हे सर्व फक्त नामदार साहेबांना शक्य झालं. आणि या नामदार साहेबांनी पूर्ण जिल्ह्याला नाही पूर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून दिला. त्या शिर्डीमध्ये नगरसेवक हा मुस्लिम समाजाचा स्वीकृत म्हणून साहेबांनी दिला. ही मुस्लिम समाजासाठी सर्वात महत्वाची बाजू. आणि राहता नगर परिषदमध्ये जे काल परवापर्यंत म्हणत होते तर मुस्लिम समाजाला पक्ष विचारित नाही, साहेबांनी विरोधी पार्टी नेता म्हणून मुस्लिम समाजाला स्थान दिलं. या सगळ्यात महत्वाचं काम साहेबांनी केलं. त्यामुळे साहेब तुमचं सगळ्यात महत्वाचं अभिनंदन करतो, तुमचं कायम स्वागत करतो. आणि तुम्ही कायम आम्हाला मित्र म्हणून वागवतात. कायम तुम्ही म्हणता की क्या हाजी साहेब कैसे हैं, तुम मेरे दोस्त है. साहेब, तुमचा तो पाठीवरचा हात, तुमचे ते शब्द आमच्या मनाला काय सांगतात. आणि तुम्ही माझ्या मुलांना सुद्धा सांगून ठेवलं की इथून पुढच्या काळात जेव्हा काही प्रश्न असेल फक्त विखे पाटलावर काम करायचं, याची विचार करायचंच नाही. एवढं म्हणून माझं शब्द